नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज आहे 3 जानेवारी 2026. तर 3 जानेवारीला आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आज काय आहे. तर आज आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. ह्या पहिल्या ज्या शिक्षिका होत्या, तर आज त्यांचाच बालिका दिन म्हणून आपण दिवस साजरा करतो. तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करून मी त्यांच्याबद्दल थोडी माहिती सांगते. तर सावित्रीबाई फुले, ज्या की क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आपण बोलतो, तर त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 मध्ये झाला. तर त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षका आणि सुधारक होत्या, ज्यांनी पती ज्योतिराव फुले यांच्यासोबत स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. ज्योतिराव फुले यांच्या त्या पत्नी होत्या सावित्रीबाई फुले. त्यांनी 1848 मध्ये भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली आणि विधवा पुनर्विवाह म्हणजे विधवांना परत लग्न करता यावं यासाठी पण त्यांनी खूप सारे प्रयत्न केले. जातीय भेदभावाविरुद्ध लढा दिला. म्हणजे सर्व जाती समभाव आहेत या संकल्पनेच्या होत्या त्या. तसेच त्यांनी महिला सक्षमीकरण व शिक्षणाचे महत्त्व त्यांनी समाजाला पटवून दिले. त्यांना या कार्यात खूप अडथळे आले, पण त्यांनी ते कार्य करण्याचे कधी सोडले नाही. म्हणून त्यांना ज्ञानज्योती आणि क्रांतीज्योती म्हणून ओळखले जायचे. कारण त्यांनी जर भारतातील पहिल्या महिला शिक्षका बनल्या नसत्या तर आज तुम्ही आम्ही सोडा, दुसऱ्यांचं नाही उदाहरण देत, तर आज मीच माझ्यावर ही परिस्थिती आली. तर स्त्रियांना शिक्षण नसतं जर भेटलं तर आज मीच उपासमार झाली असती. तर लोकांचं सांगूच तर माझंच उदाहरण सांगते. कारण त्यांची जी कार्य केलं आहे ते आपण शब्दात एका दिवसात पण सांगू शकत नाही. तर त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 मध्ये नायगाव, सातारा, आत्ताचा ते महाराष्ट्र आहे, तर 3 जानेवारीला झाला. तर त्यांचा विवाह झाला 1840 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. तर त्यांचं शिक्षण सुरुवातीला त्या निरक्षर होत्या, म्हणजे काही शिकलेल्या नव्हत्या. पण पती ज्योतिराव फुले यांनी त्यांना शिकवले. अगोदर त्यांच्या पतींनी त्यांना शिकवले आणि नंतर त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षका बनल्या. त्यांनी भरपूर सारे प्रमुख कार्य केले. तर त्यांनी स्त्री शिक्षणाला सुरुवात कधी केली तर 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील भिडे वाड्यात भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू झाली, ज्यामुळे स्त्री शिक्षणाला सुरुवात झाली. तर स्त्री शिक्षणाला 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील भिडे वाड्यात पहिली शाळा सुरू झाली होती. मग त्या जात आणि लिंगावर आधारित भेदभावाविरुद्ध पण काम केले त्यांनी. विधवांचे केशवपन थांबवण्यासाठी प्रयत्न केले. म्हणजे एखाद्या बाईचा जर नवरा या जगातून निघून गेला तर तिचे केशवपन केले जायचे. तर ही पण प्रथा त्यांनी मोडून टाकली आणि थांबवण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि सत्यशोधक समाजाच्या स्थापनेत पण त्यांनी मदत केली. तर त्या एक कवयित्री आणि लेखिकासुद्धा होत्या आपल्या सावित्रीबाई फुले, ज्यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगण्यासाठी लोकशिक्षणाचा मार्ग स्वीकारला. तर खूप जास्त त्यांनी कार्य केलेले आहेत. तर हे कार्य करताना त्यांना समाजाने खूप त्रास दिला, तरी पण त्या डगमगल्या नाही. तरी त्यांनी त्यांचे कार्य सुरूच ठेवले आणि त्यांनी जे कार्य केले त्यामुळं आजची स्त्री स्वतःच्या पायावर स्वावलंबी आहे, स्वतः कमवते, स्वतः घर चालवते. कुठल्याही गोष्टीत आजकालची स्त्री मागे नाही आहे, तर ती स्वतः सगळ्या गोष्टी पुढे येऊन करते. तर त्यांना हे स्त्री शिक्षणाला सुरुवात केल्यानंतर त्यांना समाजाकडून खूप जास्त त्रास सहन करावा लागला. सावित्रीबाई फुले यांना समाजाकडून त्रास कारण खूप जास्त भेटला. कारण त्या काळात स्त्रियांच्या शिक्षणाला समाजाकडून विरोध होता. तर त्या जेव्हा शाळेत जायच्या तेव्हा लोक त्यांच्यावर दगड फेकायचे, चिखल शेण फेकत, शिवीगाळ करत त्यांना शाळेत जाण्यापासून रोखत. कारण स्त्रिया आणि खालच्या जातीतील लोकांसाठी शिक्षण घेणे हे परंपरा आणि धर्माविरुद्ध मानले जात असे, असं त्या काळी लोकांचा गैरसमज होता. तरीही त्या डगमगल्या नाही. त्यांनी ते शिक्षण कार्य सुरूच ठेवले
तर समाजाकडून खूप जास्त त्रास भेटला. त्या काळात स्त्रियांना शिक्षण घेणं हे चुकीचं मानलं जायचं. त्यामुळे आहे ना सवर्ण आणि सनातन लोकांकडून त्यांना खूप जास्त तीव्र विरोध झाला. तर त्यांच्यावर आहे ना शाळेत जाताना दगड फेकायचे, चिखल झालं, त्यांना अनेक शारीरिक त्रास सहन करावा लागला. लोक शिव्या द्यायचे, गाळ फेकायचे, शेण फेकायचे, तरी पण त्या बिलकुल पण अजिबातसुद्धा ज्योतिराव फुले त्यांच्यासोबत होते ना तर बिलकुल पण त्या डगमगल्या नाही. तर त्यांना सतत अपमानास्पद आहे ना वागणूक दिली जात असे, पण त्यांनी तरी पण हार मानली नाही. त्यांनी जे कार्य केले ना त्याबद्दल त्यांना आहे ना मोठे सरकारी पुरस्कार मिळाले नाहीत, कारण त्यांचे कार्य हे समाजाच्या आहे ना रूढ समजुतीविरुद्ध होते. पण त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून आता महाराष्ट्र सरकारकडून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षण गुण गौरव पुरस्कार यासारखे पुरस्कार सामाजिक क्षेत्रातनं व शिक्षणात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना दिले जातात. आणि त्यांना भारतरत्न देण्याची मागणीही होत आहे. भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणीही होत आहे. पुरस्कार आणि सन्मान: ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार महिला सबलीकरण, स्त्री शिक्षण आणि सामाजिक सुधारणासाठी ना काम करणाऱ्या महिलांना हा पुरस्कार मिळतो, ज्याची रक्कम आता आहे ना 1,00,000 रुपये आहे. तर असे जे काम केले त्याबद्दल तर त्यांचं रोज नाव घेतलं तरी आपण कुठंतरी कमीच पडतो असं मला तरी वाटतंय. कारण त्यांनी जी शाळा सुरू केली त्यामुळं सर्वसामान्य स्त्रिया शिकल्या. त्यांच्या आयुष्यात जर काही प्रॉब्लेम आले तर त्या सक्षम झाल्या. त्यांनी घर चालवलं, त्यांचे मुलं चालवले. नाहीतर खूप साऱ्या पहिल्या काळात खूप साऱ्या रूढी परंपरा ह्या वेगळ्याच होत्या. नवरा गेल्यानंतर केशवपन करायचे, सती जायचं, खूप साऱ्या होत्या. तसं जर आत्ता जर असतं तर म्हणजे त्या ज्या रूढी आल्या त्या तर समाजापुढं स्वीकाराव्या लागल्याच असत्या महिलांना, स्त्रियांना. त्यात तर काही वावगंच नाही आहे. पण ह्या आपल्या सावित्रीबाई फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी त्या बंद केल्या. त्या समाजाविरुद्ध लढा केला या वाईट प्रथाबद्दल. म्हणून आजची स्त्री कुठंतरी स्वतःचा स्टँड घेऊ शकते, स्वतः कमवू शकते, स्वतः फॅमिलीला घालू शकते. तर मीच काय, पण अशा माझ्यासारख्या खूप साऱ्या स्त्रिया आहेत की त्यांना जे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलं त्याबद्दल समाजात मान सन्मान आहे. तर त्याबद्दल त्यांना कोटी कोटी प्रणाम. आणि त्यांचे उपकार कधीच एक स्त्री तरी विसरू शकत नाही आहे. सावित्रीबाई फुले यांचा आहे ना मृत्यू प्लेग या आजारामुळे झाला. प्लेगच्या साथीत आहे ना रुग्णांची सेवा करत असताना एका 10 वर्षाच्या मुलाला आहे ना प्लेग झाला होता. तर त्यांना त्या 10 वर्षाच्या मुलाला त्या रुग्णालयात आहे ना घेऊन जाताना त्यांना त्या प्लेग रोगाचा संसर्ग झाला आणि 10 मार्च 1897 रोजी पुण्यात त्यांचे निधन झाले. तर या मृत्यूचं कारण असं होतं की सावित्रीबाई फुले यांनी ना प्लेगच्या साथीदरम्यान पुण्यातील हडपसर येथे ना प्लेगग्रस्त रुग्णांसाठी दवाखाना सुरू केला होता. तर प्लेगने ग्रस्त असलेल्या 10 वर्षाच्या मुलाला त्या आपल्या स्वतःच्या पाठीवरून घेऊन रुग्णालयात नेत असताना त्यांनाही प्लेगची लागवण झाली आणि या आजारामुळेच 10 मार्च 1897 रोजी रात्री 9 वाजता त्या या जगातून निघून गेल्या. तर अशा या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना कोटी कोटी नमन. आणि यातून जर माझं काही चुकलं असेल तर मला नक्कीच माफ करा. मी छोटीशी त्यांची माहिती म्हणजे सांगण्याचा प्रयत्न केला आणि काही जर याच्यातून माझ्याकडून शब्द चुकीचे झाले असले तर मला मोठ्या मनाने माफ करा. आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा. तर पुन्हा एकदा त्यांना शतशः नमन. आणि व्हिडिओ पाहिला असेल तर धन्यवाद.